नीतिसूत्रे अध्याय 22 चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय। प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे। सधन व निर्धन यांचा एकमेकांशी व्यवहार असतो। त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे। चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो। भोळे पुढे जातात आणि हानी पावतात। नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय। कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात। ज्याला जीवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे। मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही। धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो। ऋणको धनकोचा दास होतो। जो दुष्कर्म पेरितो तो अनर्थाची कापणी करीतो। त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल। ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो। उन्मत्तपणा करणाऱ्यास घालवून दे, म्हणजे भांडण मिटेल आणि कलह व अप्रतिष्ठा ही बंद पडतील। ज्याला मनाची शुद्धता आवडते, ज्याची वाणी कृपामय असते, अशाचा मित्र राजा असतो। परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, पण विश्वासघातक्याचे शब्द तो व्यर्थ करीतो। आळशी म्हणतो, बाहेर सिंह आहे, भर रस्त्यावर मी ठार होईन। परस्त्रियांचे मुख मोठा खाडा आहे। ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो। बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते। शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते। आपले धन वाढविण्यासाठी जो गरिबास नाडितो व धनिकास भेटी देतो तो भिकेस लागतो। ज्ञानाची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव, कारण ती तू अंतर्यामी वागविली व आपल्या वाणीच्या ठायी स्थापिली तर किती चांगले होईल। परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळविली आहेत। सत्याच्या वचनांचे तत्व तुला कळवावे व तुला पाठविणाऱ्यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावी, म्हणून मसलती व ज्ञान यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नको, आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नको, कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल आणि त्यास नागविणाऱ्यांचा जीव नागवील। रागीट मनुष्याशी मैत्री करू नको, कोपिष्ठाची संगती धरू नको। धरीशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशात घालीशील। हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यातला तू होऊ नको। तुझजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण काढून तो नेईल, अशी पाळी तू का येऊ द्यावी? तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नको। आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही।